हाय फ्रेंड्स, मला हे काम करायला बिलकुल आवडत नाही. काय ते सांगतेच ब्लॉगच्या एंडिंगला तुम्हाला. आणि फायनली आज खूप दिवसांनी आणलं होतं कारलं. तेच मी करत होते, कट वगैरे करून स्वच्छ धुवून त्याची भाजी आज मला बनवायची होती. हे पहा कसा पाहतो मला मम्मीने आज मला जास्त होमवर्क दिला म्हणून तसा पाहतो बरं का. मी स्वयंपाक करतेच मुलांना नाही देतेच, होमवर्क वगैरे देतेच, कारण नसता मला मग खूप माझं डोसकं खातात आणि खूप सतवतात. फायनली ना मी चिंचेचं पाणी वगैरे टाकते, जास्त कारलं कडू होऊ नये म्हणून. गूळ पण टाकते, पण ह्यावेळेस मी गूळ वगैरे टाकलेला नाही आहे. आणि काळं तिखट जास्त टाकते मी, पण लाल तिखट टाकलेलं आहे ह्यावेळेस. मुलं खात नाही आहेत ना म्हणून. फायनली ते भाजी झाली नाही की माझं ना अंशूचं लगेच होमवर्कसुद्धा झालेला होता. इथे हे पहा, लगेच मला मम्मी माझं झालं म्हणून येतात मुलं. असं मी काही काम करायला घेतलं ना लगेच माझं होमवर्क झाला म्हणून मला दाखवायला येतात. एकदम फास्ट करतात बरं का, कारण पुन्हा त्यांना ना मस्ती मजा करायला भेटावी म्हणून. आणि मी कामात असले ना त्यांचा एवढा दंगा चालू आहे सध्या तरी. वॅकेशनला ना एवढी कंटाळी आहे ना मी मुलांच्या, खरंच खूप म्हणजे खूप खूप एवढं दिवसभर यांचा गोंधळ असतो ना भयंकर. फायनली ओटा वगैरे वॉश करून घेतलेला आहे, पीठ वगैरे मळून घ्यायचं होतं माझं, ते चाललेलं ना. आज ना मुलांना भुकाही खूप लागलेल्या होत्या जेवायला. आज मी बनवलेलंच नव्हतं लवकर, थोडाफार लेटच केला होता. मी सकाळी थोडंफार चटरपटर खाल्लं ना तसंच बसतात, पुन्हा मग मी मागितल्यानंतरच देत असते, कारण एकदा भूक लागली ना आपोआपच खातात मुलं. आणि फायनली इथे माझं ताट रेडी होतं, जे की सगळ्यात शेवटी असतं आपलं जेवण. फायनली भरपेट जेवलेलं आहे. परत मी हे काम करायला मला बिलकुल आवडत नाही आहे बरं का, जे की मिरचू वाटायचं. फायनली आता काही परिस्थितीत मला हे वाटायचंच होतं आजच्या दिवसात, कारण पुन्हा तर मला काही टाईम भेटत नाही मुलांची स्कूल सुरू झाल्यानंतर. तर असा होता आजचा दिवस. बाय.